हॅलो गाईज, सो गुड आफ्टरनून. सो वेलकम टू अवर चॅनल. द नेम ऑफ द चॅनल इज अद्वैत जोशी. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक इट, शेअर इट, सबस्क्राईब इट आणि जी बेलचं आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओजबद्दल आपल्या चॅनलबद्दल मिळत राहतील. सो येस, आज हा व्हिडिओ कशाबद्दल आहे, जास्त आपण वेळ न घेता आपण एक थोडक्यात एक पर्टिक्युलर चांगला मेन गोष्टी आपण कव्हर करूयात. सो येस, आजपासूनच 10वी SSC म्हणजे आपण आपला स्टेट बोर्ड यांची एक्झामिनेशन चालू आहे. तो सगळ्यात प्रथम ऑल द व्हेरी बेस्ट. आज त्यांचा पहिला पेपर आहे. सो येस, मला माहिती आहे तुम्ही सगळेच जण एक चांगल्या मार्काने तुम्ही पर्टिक्युलर आपण शकतो उत्तीर्ण होणार आहात. सो येस, सगळ्यांसाठी मनापासून ऑल द व्हेरी बेस्ट आणि मी देवाला तेच प्रार्थना करेन तुमचे सगळे पेपर छान जाऊ आणि तुम्हाला भरभराट आणि तुम्हाला चांगले यश मिळू. ओके, सो येस, आता आपल्याला बघायचं आजच्या याच्यामध्ये काय, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणू शकतो की मी स्पेशली तुम्हाला माहिती आहे की सायन्स 2 घेतो. बरेच माझे जे स्टुडंट व्ह्युअर जे आहेत किंवा जे सबस्क्रायबर आहेत त्यामध्ये मी सगळ्या पर्टिक्युलर अकॅडमीजमध्ये 10वी SSCचं सायन्स 2 घेतो, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, जो पूर्ण बायोसोबत डील करतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला टोटल 10 लेसन्स आहेत. ओके, सो या 10 लेसन्सपैकी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 लेसनचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय आहेत, काय येऊ शकतात ह्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ओके, एक्सपेक्टेड, परत सांगतोय मी. आपण म्हणू शकतो की काय पेपर लीक करत नाही आपण काही, किंवा अशा काही गोष्टी नाहीत, किंवा काय मला काय मी सर्वज्ञानी नाही आहे की बाबा मला माहिती आहे की हेच क्वेश्चन आहे आणि असं पण काही नाही. एक एक्सपेक्टेड क्वेश्चन ओव्हरऑल आपण एक स्टडी केला मागच्या वर्षीच्या पेपरचा, किंवा तुमच्या स्कूल आणि कॉलेजेसमध्ये होणाऱ्या पर्टिक्युलर आपल्या एक्झाम्स असतील, प्री एक्झाम्स किंवा प्री बोर्ड्स आपण याला म्हणू, त्याची सराव परीक्षा आपण याला म्हटलं तर आपल्या क्लासेसमध्ये कोचिंग इंडस्ट्रीमध्ये जी होती ती, तर ह्याच्यावरनं ओव्हरऑल आपल्याला जर वाटते किंवा ह्याच्यावरनं आपण म्हणू शकतो काय एक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतात त्याच्याबद्दलच्या संदर्भात हा व्हिडिओ पर्टिक्युलर तुमच्यासाठी आहे. ओके, सो तुम्हाला टेन्शन येऊ नये, किंवा ज्या लोकांना वाटतं अरे मी काहीच करू शकेन. बऱ्याच जणांना ज्यांना बायो आवडतं ते लोक खूप छान पद्धतीने करतात, पण ज्यांना बायो आवडत नाही त्यांना रट्टा मारणं होत नाही, आणि रट्टा मारला तर त्यांना असं वाटतं अरे एक वर्ड मी विसरलो होतो, दुसरा मी ब्लँक होऊन, आणि बरेचसे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. सो आपल्याला किंवा काही लोकांना नुसतं पास व्हायचं, तर सगळ्या गोष्टी असेल, ज्यांना चांगले हाय स्कोर करायचं आहे, ज्यांना पास व्हायचं आहे, किंवा ज्यांना एक चांगले मार्क मिळतात त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर हा छोटा व्हिडिओ असेल. सो पहिली टिप लक्षात ठेवा. फर्स्ट टिप, तुमच्याकडे जे काही टार्गेट आहे, जे काही नवनीतचं बुक्स आहेत, जे काही तुमच्या अजून काही वेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स आहेत, रिलायबल म्हणा काही असेल, त्याच्यातले सगळे आधी MCQs किंवा ऑब्जेक्टिव्स करा. आणि स्पेशली आपल्या टेक्स्टबुकच्या मागचे जे एक्सरसाइजमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलेत हे ना, फिल इन द ब्लँक्स, फाइंड द ऑड मॅन आउट, किंवा पर्टिक्युलर मॅच द फॉलोइंग असेल, किंवा MCQ दुसरं आपण म्हणू शकतो काय गिव्ह रिझन नाही, पण म्हणजे पर्टिक्युलर फाइंड द ऑड मॅन आउट, किंवा मॅच द फॉलोइंग, किंवा फिल इन द ब्लँक्स असेल, MCQ असेल, फ्लो चार्टचे पर्टिक्युलर काही बॉक्स असतील, ते सगळेच्या सगळे तुम्ही करून जा. मी तर रट्टाच मारा, कारण ते इम्पॉर्टंट आहेत. ते केलं नाही तर पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की आपल्याला असं एक मिस होणार की अरे आपण करायला पाहिजे होतं, हे ना, चुकल्यासारखं होईल. तो त्यामुळे ते पर्टिक्युलर करून जा, कारण त्याच्यातनं क्वेश्चन्स तुमचे एक्सपेक्टेड येऊ शकतात. आणि 20 मार्क्स आपल्या हातातले, म्हणजे आपले हातातले 20 मार्क्स आहेत, ते आपल्याला हातातले 20 मार्क्स या नाही सोडायचे ते. ठीक आहे, आता राहिला प्रश्न, पहिल्या 5 लेसनमध्ये काय काय एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, सो पहिले 5 लेसनचे नाव, तुमचा हेरिडिटी अँड इव्होल्युशन, सेकंड आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, थर्ड आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, फोर्थ आहे तुमचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, आणि फिफ्थ आहे तुमचा पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो तुमचा टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ठीक आहे, काय म्हटलं तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह टेक्स्टबुकच्या मागचं सगळं, फिल इन द ब्लँक्स, ऑड मॅन आउट, मॅच द फॉलोइंग, MCQ, फ्लो चार्ट, जे काय असेल, डायग्रामच्या व्यतिरिक्त काय डायग्राम्स असं म्हणजे काही लेबलिंग असेल, तर सगळं तुमच्या टार्गेट रिलायबल, टार्गेट डायजेस्टमधनं किंवा नोंदीतमधनं करून जा. जे काय तुम्ही आता 21 सेट्स घेतलेले आहेत तेही त्याच्यातले सॉल्व पेपर्स पण बघा, एकदा नजरे खालून घाला. ओके, ते एक झालं. आता पहिल्या लेसनमध्ये काय काय एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत जे येऊ शकतात. आयदर तुम्हाला क्वेश्चन विचारायचे व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, किंवा तुम्हाला येऊ शकतं एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्मेशन. हा एक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला डायग्राम पण काढायचे, तुम्हाला त्याच्या प्रत्येकामध्ये ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं, ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, ट्रान्सलोकेशनमध्ये काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी सांगणं एक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे, सो फर्स्ट ते पहिल्या लेसनमध्ये पहिला तुम्हाला एक क्वेश्चन सांगितला किंवा एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, व्हॉट आर द व्हेरियस एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, हा एक क्वेश्चन येऊ शकतो. बघा, तुम्हाला किती मार्क आलेल, आयदर तो 2 मार्क आलेल किंवा 3 मार्क आलेल. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर 6 एव्हिडन्सेस मेन्शन करा, आणि लिहिताना जर 2 मार्काला असेल तर 4 एव्हिडन्स लिहा, आणि जर 4 म्हणजे 2 मार्काला असेल 3 मार्काला असेल तर 4 एव्हिडन्स लिहिले तरी सफिशियंट आहेत. आणि पण मेन्शन करणं, सगळे मेन्शन करून एक्झामिनर कळेल की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग अजून क्वेश्चन काय येऊ शकतो, ते ह्युमन इव्होल्युशनचा जो पॅरेग्राफ आहे, कुठचा मॅन कुठच्या इयरमध्ये होतं तेही येऊ शकतं, बरोबर आहे. नंतर कार्बन डेटिंगचं एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की विलियम लिबीने काय केलं होतं.
डार्विनची थेरी एक सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतो की डार्विनची थेरीबद्दल काय काय होतं, किंवा लॅमर्किझमची थेरी जी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ओके, सो पहिल्या लेसनमध्ये हे एक्सपेक्टेड काही क्वेश्चन आहे, लॅमर्किझम थेरी, डार्विन थेरी, तुमचं कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्मेशन, किंवा कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्मेशन झालं. ते झाल्यानंतर मग दुसरं आपण म्हणू शकतो की तुमचं हे एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस झाले, किंवा ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. सेकंड लेसनमध्ये लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, लाईफ प्रोसेस लिव्हिंग पार्ट 1, त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं. त्याच्यामध्ये आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तुम्हाला ते ग्लायकोलिसिसचे ते स्टेप्स आहे, ग्लायकोलिसिस काय, क्रेब्स सायकल काय, ETC काय, ह्या सायकल्स तुम्हाला त्याच्यातून विचारू शकतात. मग तुम्हाला तो अमिनो ॲसिड्स एक फ्लोचार्ट आहे बघा, पेज नंबर आपण टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलं असेल बघा. सो पेज नंबर आता काय आता टेक्स्टबुक म्हणजे आता नाही आता आपल्या याच्यामध्ये, सो पण टेक्स्टबुकमध्ये बघा एक आहे तो फ्लोचार्ट अमिनो ॲसिड, तो एक तुम्हाला एक चार्ट काढायला येऊ शकतो. ठीक आहे. किंवा फायबरचे इम्पॉर्टन्स काय, किंवा वॉटरचे इम्पॉर्टन्स काय, असा एक क्वेश्चन एक आहे. किंवा पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो तुमचं विटामिन्सचे वेगवेगळे प्रकार काय काय, कुठचे फॅट सोल्युबल आहेत, वॉटर सोल्युबल आहे, हा एक क्वेश्चन असे येऊ शकतात. ग्लायकोलिसिस बद्दल तर कन्फर्म येऊ शकतो. आणि नेक्स्ट पार्ट म्हणजे सगळ्यात एक्सपेक्टेड किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण एक म्हणू शकतो की तो म्हणजे सेल डिव्हिजन है ना. मायटोसिस काय असतं, मिओसिस काय असतं, मायटोसिसचे 4 फेजेस काय आहेत, मिओसिसमध्ये पर्टिक्युलर सब फेजेस काय काय, हे सगळं तुम्हाला इम्पॉर्टंट येऊ शकतं. ओके, सो हे सगळं व्यवस्थित करून जा. सो हा झाला पर्टिक्युलर म्हणजे मिओसिस 1 मध्ये प्रोफेज 1 विचारतील, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन, डायकॅनेसिस, हे सगळे डायग्राम सकट प्रत्येक पेजमध्ये काय होत आहे हे सगळं प्रॉपरली करून जातो. हे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. थर्ड लेसन लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट पर्टिक्युलर 2. ओके, हा आहे थर्ड लेसन पण पार्ट 2 आहे हा. मेल आणि फिमेलची रिप्रोड्यूटिव्ह सिस्टीम कन्फर्म डायग्राम करूनच जा, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात. डायग्राम पण काढा, त्याच्याबद्दल पॉईंट्स पण लिहा. ओके, जरी डायग्राम काढायला असेल डायग्राम काढा, पण तुम्हाला स्कीमॅटिकली रिप्रेझेंट अँड राईट इन ब्रीफ अबाउट द मेल रिप्रोड्यूटिव्ह सिस्टीम, तर तुम्हाला डायग्राम पण काढणं एक्सपेक्ट आहे. मेल असेल फिमेल असेल त्याच्याबद्दल सगळ्या ऑर्गन्सचे जे पार्ट्स आहेत त्याचे काय काय यूज आहे, त्याचा इम्पॉर्टन्स काय, त्याचं फंक्शन काय, हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ओके, देन थर्ड आला मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल एक इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तो एक करून जा. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे टाईप्स आहेत है ना. पर्टिक्युलर माहिती आहे तुम्हाला की फिजन आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, मल्टिपल आणि बायनरी फिजन. नंतर मग काय फ्रॅगमेंटेशन आहे, रिजनरेशन आहे है ना, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे. ओके, नंतर हे सगळे किंवा बडिंग आहे, बडिंगचे परत 2 प्रकार आहेत. केलं एक तुमचं एक हायड्रामधलं बडिंग जे मल्टीसेल्युलर, आणि एक ईस्टमधलं बडिंग जे युनिसेल्युलर. तर हे कन्फर्म क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात थर्ड लेसनमध्ये. ते असेक्शुअलचे वेगवेगळे टाईप, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन काय असतं, हे सगळं येऊ शकतं. सेक्स डिटर्मिनेशन एक क्वेश्चन येऊ शकतो तुमच्या थर्ड लेसनमध्ये. सेक्स डिटर्मिनेशन कसं असतं, मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला सांगितलंच मी. आणि वेगवेगळ्या टेक्निक्स काय, चाइल्डलेस कपल्स म्हणजे सीमेन आहे, जास्त नाही आता तुम्हाला 12वीच्या मुलांना बरेच डिटेलमध्ये, पण आता 10वीच्या मुलांना एवढं नाही आहेत. सो IVF म्हणजे तुम्हाला विचारू शकतात, सिमेन बँक किंवा स्पर्म बँक काय असते, किंवा सरोगसी काय असतं. ओके, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजबद्दल तुम्हाला विचारू शकतात, HIV एड्स काय असतो, किंवा कशामध्ये सिफिलिस आणि गोनोरिया जास्त करून तुम्हाला एक्झाममध्ये दिलेले. किंवा पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी काय काय प्रिकॉशनरी मेजर्स घेणं गरजेचं आहे, की लाईक सर्व्हिकल कॅप्स असतील, कॉपर टी असेल, किंवा परमनंट मेथड म्हणजे वॅसेक्टॉमी किंवा ट्यूबेक्टॉमी जे तुम्हाला माहिती आहे, किंवा यूज ऑफ कॉन्डम्स असतील, तर हे तुम्हाला विचारू शकतात जर बर्थ कंट्रोलला काय काय प्रिकॉशनरी मेजर घेऊ शकतात. सो हा झाले थर्ड लेसनचे एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन. चौथा लेसन आहे तुमचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ओके, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय काय येऊ शकतं. सगळ्यात गोष्ट म्हणजे लक्षात, जाधव मोलाई पेईंग नावाची एक पर्टिक्युलर जी गोष्ट, बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन, हा कन्फर्म क्वेश्चन तुम्हाला घेऊ शकतो. ठीक आहे, की त्याचे एक पॅरेग्राफ पण देतील, त्याच्यातून बरेच काय असं क्वेश्चन विचार असे पण मी बरेच ठिकाणी आता बघितलं ओव्हरऑल मागच्या किंवा स्कूलच्या पेपर्समध्ये म्हणा, अकॅडमिक कोचिंगच्या पेपरमध्ये म्हणा, किंवा आपल्या बोर्डच्या पेपरमध्ये म्हणा. ओके, सो हे असे क्वेश्चन येऊ शकतात. नंतर ते वेगवेगळे आहेत ना तुमचे ते स्पीशीज काय असतात, म्हणजे स्पीशीज डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी, हे पर्टिक्युलर तुम्हाला येऊ शकतं काय काय ते. किंवा ते झाल्यानंतर मग तुम्हाला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट तुम्हाला ते बायोटिक आणि अबायोटिकचे फ्लोचार्ट काढायला येतील है ना. नंतर मग तुमचं वेगवेगळे कॉजेस ऑफ जे जे काही छोटे छोटे फ्लोचार्ट्स आहेत तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे म्हणा, किंवा तुमच्या टेक्स्टबुकच्या लेसनमध्ये, ते सगळे करून जा. स्पीशीज डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी क्वेश्चन येऊ शकतो. जाधव मोले पेईंगवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन येईलच तुम्हाला. बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स काय असतात, किंवा कॉजेस ऑफ एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन काय काय, हे येऊ शकेल. वेगवेगळे सिम्बॉल लक्षात ठेवते, सिम्बॉल आहेत तुम्हाला की सेव्ह वॉटर, ग्रीन इलेक्ट्रिसिटी, वेगवेगळे सिम्बॉल्स तुम्हाला दिले तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे पण आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण. टेक करून जा. वेगवेगळे वाईल्ड लाईफ ऍक्ट दिले जे तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतात, जे ब्ल्यू किंवा येलो बॉक्समध्ये असे दिलेले आहेत की एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्या टेक्स्टबुकमध्ये, ते ऍक्ट वेगवेगळे करून जा. ओके, वाईल्ड लाईफ ऍक्ट कुठचे होते, किंवा कन्झर्वेशनचे ऍक्ट कुठचे होते, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स MCQ मध्ये किंवा मॅच द फॉलोइंग मध्ये येऊ शकतं. आणि मग 5वा लेसन आहे टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी. ओके,
त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन तुमचा हा असेल की लाईक तुमचं हायड्रो इलेक्ट्रिसिटीबद्दल येऊ शकतं. आधी विचारतील ग्रीन एनर्जी म्हणजेच काय असतं किंवा ग्रीन एनर्जीचे एक्झाम्पल काय काय. तर हायड्रो इलेक्ट्रिसिटी आहे, विंड एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहेत. ओके, किंवा म्हणजे हायड्रो झाली, विंड झाली, सोलर झाली, गॅस एनर्जी झाली. ह्या सगळ्या आपल्या पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की ग्रीन म्हणजे ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की रिन्युएबल पण आहे, संपलं तरी बनवू शकतो, क्लीन आहे, इको फ्रेंडली आहे, म्हणजे काही एन्व्हायरमेंटला हार्म होत नाही. आणि नंतर आपण म्हणू शकतो जास्त चीप आहे. चीप म्हणजे स्वस्त आहे की एक पर्टिक्युलर कोणालाही ती परवडू शकेल, असं ते तुम्हाला विचारतील की ग्रीन एनर्जी म्हणजेच काय. ठीक आहे. सो त्याच्या एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतं की लाईक थर्मल विचारतील. थर्मलमध्ये विचारलं तरी तुम्ही पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो थर्मलपेक्षा ॲटॉमिक जास्त विचारू शकतात, हायड्रो इलेक्ट्रिसिटी विचारू शकतात, सोलार विचारू शकतात, गॅस विचारू शकतात. पण एक्सपेक्टेड म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिसिटी, विंड एनर्जी, सोलर एनर्जी सगळं करून जाणे. मी माझ्या ऑन पर्टिक्युलर ऑफलाईन लेक्चर्समध्ये बऱ्याच मुलांना सांगितलं की कसं लिहायचं ह्याचे आन्सर्स आले जरी काही क्वेश्चन तरी. सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहा. तुम्हाला काय विचारले ते डेफिनेशन लिहा, की थर्मल विचारले तर थर्मलबद्दल डेफिनेशन लिहा. मग त्याचा फ्लो चार्ट काढा, म्हणजे जे तुम्हाला जे दिले की प्रत्येक अशी एनर्जी कन्व्हर्जन काय काय होते. मग त्या ह्याची स्कीमॅटिक डायग्राम काढा. ते सिम्पलमध्ये बॉक्समध्ये काढले तरी चालेल. असं जसं टेक्स्टबुकमध्ये जेवढी कॉम्प्लिकेटेड दिली तेवढी काढायची गरज नाही. बॉक्स वाईज जरी काढले तरी भरपूर आहे. म्हणजे काय काय काढणार, पहिले जे फ्युल आपण वापरतो. एक्झाम्पल घ्या थर्मल. थर्मलमध्ये फ्युल काय आपण वापरतो बाबा, कोल. कुठे यूज होते तो बॉयलरमध्ये पाणी आहे ते गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये त्याचं कन्वर्जन काय झालं, केमिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल केमिकल एनर्जी म्हणजे आपण शकतो म्हणजे की जो थर्मल आहे त्यातनं ते पाणी जे होतं बॉयलरमध्ये, ते पाण्याची वाफ झाली, तो वाफ गेली जनरेटरमध्ये. मग जनरेटरमध्ये काय झालं आपण म्हणू शकतो की म्हणजे वाफ जी होती पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की ती बॉईल व्हायला स्टार्ट झाली. ती बॉईल व्हायला स्टार्ट झाल्यानंतर पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की वाफ झाल्यानंतर ते ह्याच्यामध्ये गेलं की जोर तो सॉरी नॉट जनरेटर, टर्बाईनमध्ये गेलं. टर्बाईनमध्ये गेल्यानंतर मग टर्बाईन जोरजोरात फिरायला लागले. टर्बाईन फिरायला लागल्यानंतर मग टर्बाईनने इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे प्रोड्यूस केली, करंट प्रोड्यूस केला. तो करंट गेला जनरेटरमध्ये आणि जनरेटरने त्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं. सो पहिलं काय लिहाल तुम्ही, डेफिनेशन लिहाल, नंतर त्याचा फ्लो चार्ट काढा, त्याचा स्कीमॅटिक डायग्राम काढा, त्याचं एक्सप्लेनेशन लिहा डायग्राम काढल्यानंतर, आणि लास्टला त्याचं पर्टिक्युलर काय प्रोज आणि कॉन्स काय काय. म्हणजे जसं एक्झाम्पल घ्या थर्मलमध्ये आधी तुम्ही काय डेफिनेशन लिहाल. सेकंड त्याचा तो पूर्ण एक असा फ्लो चार्ट, कुठची एनर्जी, कोलची एनर्जी, केमिकल, इलेक्ट्रिकल मध्ये तो फ्लो चार्ट एक काढा जो टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे. थर्ड काय काढाल ते बॉक्समध्ये काढा बाबा, थर्मल पॉवर प्लांट आहे तर बॉयलरमध्ये पाणी येईल, इकडनं फ्युल दाखवा कोल, तर इकडनं वरती ती चिमणी जाते, जे कोल बर्न झाल्यानंतर जो काळा धूर बाहेर येतो. मग बॉयलरमधलं पाणी गरम व्हायला झालं, त्याची वाफमध्ये कन्वर्ट झालं, ती वाफ गेली टर्बाईन्समध्ये. टर्बाईन जोरजोरात प्रोड्यूस झाले. काय केलं त्यांनी, प्रोड्यूस तर करंट प्रोड्यूस केलं. तो करंट गेला जनरेटरमध्ये आणि जनरेटरने त्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं. आणि मग ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपण म्हणू शकतो गेली त्या पॉवर ग्रीडमध्ये सगळीकडे पास झाली. परत त्या ह्याच्यामध्ये कंडेन्सरमध्ये गेलं, म्हणजे जी वाफ होती ती वाफ गेली कंडेन्सरमध्ये, तोही दाखवायचा आहे. कंडेन्सरने पुन्हा त्यांना ते लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं. मग कूलिंग टॉवरमध्ये गेलं, मग कूलिंग टॉवरमध्ये पाणी थंड आलं आणि पुन्हा ते आपल्या बॉयलरमध्ये आपण रियूज करू शकतो. सो हे लक्षात ठेवा, हे कॉमन, हे 5 गोष्टी लक्षात ठेवा. सो आलं तर तुम्हाला थर्मल येऊ शकतं, पण जास्त इम्पॉर्टंट मला असं वाटतं की हायड्रो इलेक्ट्रिसिटी एक येऊ शकतं, किंवा गॅसबद्दल विचारू शकतात, किंवा सोलारबद्दल विचारू शकतात, किंवा विंडबद्दल विचारू शकतात. काही आलं तरी टेन्शन नका घेऊ. डायग्राम काढायचे, स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन डायग्राम, नंतर डेफिनेशन, नंतर तुमचं फ्लो चार्ट, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन ओन वर्ड्समध्ये लिहा, आणि नंतर लास्ट आहे त्याचं प्रोज आणि कॉन्सेप्ट, काय फायदे काय तोटे त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो असं एक होतं आपलं एक 5 लेसनचं आपण म्हणू शकतो एक एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फॉर द 10th SSC aspirants who are going to appear for the examination of 2025. ओके. सो थँक्यू सो मच. आणि येस, अजून 5 लेसनचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. Okay, so please do not forget to like, share and subscribe, and please press the bell icon button so that you can get the latest notification about our videos, and all the very best. So bye bye guys, thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra.